सर, आज एक खून झालेला आहे. महिलेने आपल्या सासूचा खून केला. काय प्रकार घडलाय? जालना शहरामध्ये प्रियदर्शनी कॉलनी आहे, तिथे एक महिलाचा मर्डर झाला आहे. ती महिलाचा मर्डर तिची सूननी केला आहे असं दिसत आहे. महिलाची वय 45 होती आणि ती जी आरोपी आहे त्याला आपण परभणीतून ताब्यात घेतलेला आहे. मृतदेह भूमीत टाकून काहीतरी असा प्रकार घडलेला की घर मालकाने काय आपल्याला ते महिलाचा मर्डर करून गोणीमध्ये त्याची बॉडी टाकून ती घेऊन जाण्याचा प्रयत्न करत होती, पण ते हेवी होता म्हणून त्याला उचलला आला नाही आणि त्यांनी बॉडी ते ग्राउंड फ्लोअरवर सोडून ती पळून गेली. हे गोष्टी ती ज्या खोलीमध्ये ते राहत होते त्याच्या मकान मालकांनी बघितला आणि त्यांनी लगेच पोलिसला इन्फॉर्म करून घटनास्थळावर बोलावलं. तर त्या ठिकाणी म्हणजे कोण कोण राहत होते त्या ठिकाणी फिरायला राहत होते? कोण कोण म्हणजे परिवारात कोण कोण इथे घरीमध्ये फक्त काल रात्री ती मृतक बाई आणि ती सून होती. मुलगा जे आहे मृतकचा तो नोकरीसाठी लातूरला राहत होता आणि म्हणून ते फक्त हे दोघी लोक तिथे होते आणि राहणारे रेग्युलर बेसिसवर 3 लोक होते, पण ते मुलगा रात्री नाही होता तिथे. महिलेला ताब्यात घेण्यात आलेलं कारण काय सांगितलं? म्हणजे जे प्रिलिमिनरी इंट्रोगेशन मध्ये त्यांनी भांडण असं कारण सांगितले आहे, पण जेव्हा ते सखोल चौकशी होईल तेव्हा कळेल की एक्झॅक्ट कारण याच्या मागे काय आहे.